बोलतातच आहेत, पण ज्याला मी माझा मुलगा मानते त्याने सुद्धा मला चूकच ठरवलंय. काय करणार? सिमी वाईटच आहे, ठरवलंच आहे ना तुम्ही सगळ्यांनी. अगं पण पप्पा सांगतात ते सगळं काय आहे? ए बस, नाटक बाज आहे, रडायचं नाटक बंद कर जरा. आणि ते पप्पा काय म्हणतात ते कबूल करून टाक ना रडण्यापेक्षा. हो, मीच केलाय हा घोटाळा. पप्पा तुम्हाला सगळ्यांना हे जे ओरडून सांगतायत ना की सीमाने घोटाळा केलाय, बरोबर आहे त्यांचं. मीच केलाय तो फ्रॉड. पण का केला? अशी का वागली सिमी? हे तुमच्यापैकी कोणालाच विचारावं असं वाटलं नाही. काय आता तुला त्याचं कारण पण विचारायचं आहे आम्ही. हा, फार फार अपेक्षा वाढल्यात तुझ्या. आता केलंच ना कबूल, झालं, संपला विषय. आता काय परत? का करायचा नाही मी फ्रॉड? का करायचा नाही? काय स्थान आहे माझं या घरात? यश, इतक्या वर्षांनी आपल्या घरात परत आलास ना, बघितलंयस यांच्यापैकी कोणी प्रेमाने माझ्याशी बोललंय का रे एकदा तरी? थांबलंय त्यांच्यापैकी कोणी माझ्यासाठी ब्रेकफास्टला, डिनरला? कधी थांबलेलं बघितलंयस? काय किंमत आहे माझी या घरात? आपल्याकडे एक वेगळी कंपनी आहे, ती मला चालवायला द्या म्हणाले, पण नाही. यश बरोबर मुंबई ब्रांचला जाते म्हणाले, पण नाही. लहान मुलांचा पॉकेट मनी जसा एका फटक्यात बंद करतात ना, तसे काल सगळ्यांचे कार्ड्स ब्लॉक केले त्यांनी. आणि कहर म्हणजे मला विश्वासात घेऊन सांगायला हवं होतं ना की यश मुंबई ऑफिस मध्ये बॉस म्हणून नाही, एम्प्लॉई म्हणून वावरतोय. खरंय ना यश का खोट आहे हे की मुंबई ऑफिस मध्ये तू एम्प्लॉय बनून आणि हा समीर बॉस म्हणून वावरतो? आई मानतोस ना मला? का फसवलंस तू मला यश? पप्पा, फ्रॉड हा फक्त पैशाचा सुचतो. आपल्या घरातल्या माणसांशी खोटं बोलून त्यांना फसवणं हा सुद्धा एक प्रकारचा फ्रॉडच आहे. आणि चुकीला शिक्षा असेल ना तर ती मला फक्त एकटीलाच का? यश, तू आपल्याच कंपनीमध्ये एम्प्लॉई म्हणून वावरतोयस? अरे काय चाललंय काय आहे? मला काही माहितच नव्हतं. तुला काय माहिती असतं तर काय तू मदत करायला जाणार होतीस? आणि एक मिनिट, त्यांनी हे खोटं सांगितलं पण त्याच्या मागे त्याचं काहीतरी कारण असू शकतं ना? असतील ना, कारण नक्कीच असतील. पण मग ती घरातल्या लोकांपासून लपवून ठेवण्याची काय गरज होती? का सांगितलं नाही सगळ्यांना? तुम्हाला सगळ्यांना वाटतं की तुम्हालाच फक्त यश बद्दल प्रेम आहे. जी काही दया माया आहे ती फक्त तुम्हालाच आहे. मी कोणीच नाही आहे त्याची. अगं हो, पण मुळात यांनी हे सगळं करण्याचा आणि तुझ्या आजच्या घोटाळ्याचा काय संबंध आहे? आहे
संबंध आहे. मी हा घोटाळा मुद्दामच केला. म्हणजे तो करवून घेतलाय ह्यासाठी की या निमित्ताने का होईना पण हे सगळं प्रकरण माझ्यापर्यंत पोहोचेल आणि मग तरी यश मला खरं सांगेल की तो ऑफिस मध्ये हे जे नाटक करतोय तो ते का करतोय, काय आहे हे नाटक. पण नाही, मी कोण आहे ना यशने मला हे सांगितलं ना त्याच्या आजोबांनी जे आता या घरातल्या सगळ्यांसमोर माझ्यावर आरोप करतायत की मी घोटाळा केलाय. पप्पा तुम्हीच मला सांगा, मला जर घोटाळाच करायचा असता तर मी तो इतक्या कमी रकमेचा 10 लाख इतक्या कमी रकमेचा का केला असता. ते पैसे तर मी यशकडे मागितले असते तरी त्याने मला सहज दिले असते. मग मी हा घोटाळा का केला पप्पा. तुमच्या आणि यशच्या वागण्यामुळे मी हर्ट झाले होते. मॉर्निंग मॉर्निंग आजोबा. मॉर्निंग. काय प्लॅन चाललाय? तुला कसं कळलं आम्ही काही प्लॅन करतोय ते? म्हणजे हा इथे तुमच्याबरोबर ब्रेकफास्ट टेबलवर बसलाय म्हटल्यावर माझ्या लक्षात आलं काहीतरी प्लॅनिंग चाललंय. पण मी येताना बघून तुम्ही दोघं ज्या इन्स्टंटली स्विच ऑफ झालात ना त्याने माझी खात्री पटली की डेफिनेटली काहीतरी प्लॅनिंग चाललंय. नाही नाही, प्लॅन वगैरे काहीच नाहीये. फक्त आजोबांचं असं म्हणणं आहे की आजपासून तू काही मुंबईच्या ऑफिसला जाऊ नये. का? म्हणजे का नाही जायचं असं कसं शक्य आहे? अहो बरीच कामं आहेत आजोबा, मला जायलाच हवं ऑफिसला. नाही जा तू, पण एक काम कर, तू आज सगळ्यांना सांगून टाक की तू माझा नातोयस म्हणून. परफेक्ट जग्गू, एकदम परफेक्ट बोललात तुम्ही. नाहीतरी काय झालंय तिथे ते बॉसचं नाटक करून मला फार कंटाळा आलेला आहे. सांगून टाक यश, तू सांगून टाक. असं असं कसं सांगून टाकू? अरे असं कसं नाही सांगायचं ते सांग ना. मग म्हणजे तिथे सगळे मला त्यांच्यातलाच एक एम्प्लॉई समजतात आजोबा. असं अचानक सांगितलं तर धक्का बसेल ना त्यांना. धक्का काय बसायचा त्याच्यामध्ये? काय धक्का बसायचाय? त्यांना काय फरक पडतोय? त्यांना त्यांचा पगार मिळतो की नाही जग्गू? बॉस मी असलो काय किंवा तू असलास काय? समीर, आज मी मुंबई ऑफिसला येतोय. किती छान प्लॅन आहे. मी लगेच जातो आणि ऑफिसमध्ये धक्का सभेची तयारी करतो. अरे कसली सभा, काय बोलतोय समीर तू? असं असं नको करूया आजोबा. तर मला एक सांग, असं कुणी आहे का की ज्याला हे नाटक तू समजावून सांगावस? असं काही नाहीये आजोबा, असं कोणी नाहीये. मला फक्त एवढंच वाटतं की मी त्यांना समजावीन, थोडा वेळ घेऊन शांतपणे सगळ्यांना सांगेन. सो त्यांना धक्का नको बसायला, बस एवढंच माझं म्हणणं आहे. आपण निघूया आता की अजून काही प्लॅनिंग राहिलंय? एक राहिला, मी गाडी काढायला सांगतो. चला मी माझ्या कामाला लागतो. गंमत करताय ते खरं, पण योग्य वेळ बघून कुठलाही गैरसमज होण्याआधी नेहाला सगळं खरं सांगायलाच हवं. नेहा, काय ग, सगळं ठीक आहे ना? हो काकू, सगळं ठीक आहे. फक्त परी थोडी नाराज झाली. मी तिला वेळ देऊ शकत नाही ना. आणि असं तोंड पाडलेलं असलं की मला कसं तरी होतं. अगं आम्हाला दिसत नाहीये का ते? मुलं दिवसभर बाहेर खेळतात, पण संध्याकाळ झाली ना की त्यांना आई बाबाच हवे असतात. आणि तू तरी किती पुरे पडणार आहेस? आम्ही पाहतोय ना तुझी धावपळ. काय करू काकू, जर धावपळ आत्ता नाही केली तर
पुढे सगळं कठीण होईल ना. माझं ऐक नेहा, लवकर लग्नाचा विचार कर. काकू मला माहितीये तू म्हणशील काय काकू नेहमी नेहमी तेच तेच बोलतात, पण मला सांग काय चूक आहे ह्यात माझं? काय कोणाचं चुकलं? हो, मी तिला म्हणतेय की लग्नाचा विचार करण्यात काय चूक आहे? अजिबात चूक नाही. अत्यंत प्रॅक्टिकल विचार आहे हा, जो तू आत्ता यावेळी करणं गरजेचं आहे. हा, अगं आता आमचं काय राहिलंय? आज मी उद्या ही मागोमाग जाऊ शकतो. अहो काका असं काय बोलताय? मी काहीही चूक बोलत नाहीये आणि भावनिक होऊन तर अजिबात विचार करत नाहीये. काय आहे माहितीये का, प्रत्येकाच्या काहीतरी जबाबदाऱ्या असतात ना, त्या मग वाटल्या जातात. हा, आणि धावपळ जन्मभर करावीच लागते. आपल्या गरजा काय कमी होतात का? आता असं बघ, तू जेव्हा बाहेर असशील तेव्हा परीकडे कोण बघेल? हे बघ, तू माझं ऐक. काय आहे, आमच्या नजरेत एक मुलगा आहे, वकील आहे, चांगला आहे, कमावता आहे, आणि आमच्या अनुभवी नजरेतून म्हणशील ना तर स्थळ उत्तम आहे. तू त्याचा विचार करावास परांजपे. काका परांजपे? हे बघ, एकदम हो किंवा नाही काहीच सांगू नकोस. शांतपणे विचार कर. आम्हाला तरी त्याला नाही म्हणायचं काहीच कारण दिसत नाहीये. हा, बघ ना, परीची तुझी किती काळजी करतात ते. तसं पाहिलं तर आमचा काय संबंध आहे, पण आमची सुद्धा विचारपूस करतात. अगं, चांगले शिकलेले आहेत, दिसायला छान आहेत, अजून काय पाहिजे? अजून काहीही नको. आमचं म्हणणं आहे तू त्यांचा पॉझिटिव्हली विचार कर. ही आमची दोघांची शेवटची इच्छा आहे असं समज. ठीक आहे काकू, येते मी. आणि आम्हाला होकारच सांग बर का. येते. आई, चार्जिंग हवंय? कसा आहेस तू खऱ्या मित्रा? बोललास का रे तिच्याशी खऱ्या मित्रा? खरं खरं सांगितलंस का तिला खऱ्या मित्रा? काय चाललंय हे खऱ्या मित्र? काय माझा नाही हा शब्द, आता तीच म्हणालीस ना खरा खरा मित्र आहेस तू माझा. आमचं बोलणं चोरून ऐकायला येतोस तो ऑफिसमध्ये? हे हॅलो, हे हॅलो, बॉस आहे मी चोरून बिरून काय ऐकायला आलेलो नाही, समजलं ना? मी फक्त जाणून घ्यायला आलोय की तू तिच्याशी खरं बोललास की नाही. हे जेव्हा मला सांगा तेव्हा मी सांगेन. तुला काय करायचंय? मला एवढंच करायचंय की काल रात्री त्याच्यावरून मी खूप बोलणे खाल्ले. हा, मला तू खूप लेक्चर दिलंयस. बोलणारच आहे मी, ऑफिस नंतर भेटून सांगणार आहे. बस, मस्त निमित्त मिळालं. काय छान निमित्त मिळालं तुला. निमित्तचा काय प्रश्न आहे? एरवी ऑफिस झाल्यावर तुला भेटावं वाटतंच ना. आता हे खरं सांगायचं निमित्त मिळालं. असं काय नाहीये, मी आज संध्याकाळी तिला सांगणार आहे. आय एम शुअर ती समजून घेईल, ती रिॲक्ट वगैरे करणार. आणि मला असं कंटाळा आलाय ते सगळं असं लपवून ठेवायचं. सगळ्यांना सांगणार आहे पण आधी नाही आला. आय एम शुअर ती समजून घेईल. पुरे झाला कौतुक सोहळा. याच काय रे? नेहा आहे ती. बोल आता खरं खऱ्या मित्रा.
थँक्यू. नेहा, मला ना खरं तर तुझ्याशी थोडंसं बोलायचंय, म्हणजे तुला काहीतरी सांगायचं. तुला वेळ मिळेल तेव्हा मला सांग, मग आपण बोलू. आधी कामाला लागू, मग वेळ मिळाल्यावर सांगते. नमस्कार काका. अरे नमस्कार नमस्कार. या 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 बसा. अगं पाहुणे आलेत आपल्याकडे. बसा बसा बसा. आज कसं काय इकडे अचानक? सहजच ना? अहो असं काय करता, आपणच नाही का यांना फोन करून बोलावून घेतलं. घ्या चहा घ्या. ह्यांना ना जरा वयामुळे थोडं. असू देव काकू, माझे आई बाबा असले असते तर तेही याच वयाचे असले असते ना, त्यामुळे मला नाही काय वाटत. चहा फारच छान झालाय. आलं घालून केलाय का? हो. अहो हिच्या कुठल्या लक्षात राहतंय आलं घालायला? मीच म्हटलं हवेत जरा गारवा पडतोय, चहात घाल आलं. माफ करा, पण तुमच्या कामाच्या गडबडीत आम्ही तुम्हाला बोलावून घेतलं. असू दे का, काहीच प्रॉब्लेम नाही. आमचं काम म्हणजे आमचं नसतंच. लोकांना मदत करणं म्हणजेच आमचं काम, आणि मला ते करायला प्रचंड आवडतं. त्यामुळे सगळा दिवस कामात कसा जातो मला लक्षातच येत नाही. मी सुट्टी घेतली तर लोकांची गैरसोय व्हायला नको, हा उद्देश फक्त. आजकाल असा उद्देश ठेवून काम करणारी माणसं मिळतात कुठे हो? हो ना. आज म्हणजे आता कशासाठी बोलवलं? खरं तर आजकालच्या दिवसात आपलं कोणीतरी असणं किती महत्वाचं आहे हे तुम्हाला माहितीच आहे. तुम्ही अगदी आमच्या मुलासारखे आहात, त्यामुळे आढेवेढे न घेता मी स्पष्टच विचारते, तुम्हाला नाही वाटत दोनाचे चार हात व्हावेत म्हणून? अहो हळू हळूहळू. वाटतं ना, खूप वाटतं. पण खरं सांगू, मनासारखं आपल्याला हवं ते स्थळ मिळालं तर संसाराची गोडी वाटते ना. मिळेल. काय आहे, आमच्या मनात एक स्थळ आहे. तुम्हाला कसं वाटतं ते बघा. आमच्या मनातलं जे स्थळ आहे ना, ते आमच्या मुलीचं म्हणजे नेहाचं. कोण? आपल्या नेहाजी? हो, ती आम्हाला अगदी आमच्या मुलीसारखी आहे. आम्ही तिला अगदी खूप चांगलं ओळखतो. अगदी उत्तम संसार करेल, दिसायला छान आहे, नोकरी करते, आणि मुख्य म्हणजे अगदी प्रामाणिक आहे. अहो काकू, तुम्ही मला माहित नसल्यासारखं काय सांगताय त्यांच्याबद्दल? सगळं मला सगळं माहिती आहे, आणि त्यांच्याबद्दल माझ्या मनात प्रचंड आदर आहे. पण तुम्हाला खरं सांगू का, मागे त्यांच्या वहिनींनी त्यांच्यासाठी माझं स्थळ आणलं होतं, तेव्हा त्यांनी नकार दिला होता. म्हणजे माझ्या मनात नाहीये आता काही त्याबद्दल, पण त्यांना आवडणार नसेल तर नको. असं नाहीये की मला लग्न नाही करायचंय, पण मला असं कोणावर निर्णय लादलेला नकोय. त्यांच्या मनात नसेल तर कशाला ना. तसं असेल तर मग पुढे चर्चा नको. नाही नाही, अहो तसं काही मानू नका तुम्ही. तिच्या मनात तसं काही नसेल. तुम्हाला माहितीच आहे, ती सगळं परीला डोळ्यासमोर ठेवूनच वागत असते. आणि तिने त्यावेळेला नाही म्हणजे तुम्हाला म्हणून म्हटलं नसेल हो. तिच्या डोक्यात काहीतरी वेगळा विचार असेल तेव्हा. पण मग आहे का आता लग्नाचा विचार त्यांचा? ते तुम्ही आमच्यावर सोडा. कारण आता तिच्या आयुष्यात कुणीतरी हक्काचा माणूस आल्याशिवाय आम्हाला चैन पडणार नाही. आम्हाला फक्त तुमच्या मनात काय आहे हे जाणून घ्यायचं होतं. खरं सांगू का,
मी हे आजवर कधी कोणाशी बोललो नाही, पण नेहाजींना मी जेव्हा पहिल्यांदा पाहिलं तेव्हाच त्या मला आवडल्या. नंतर त्यांनीच मला नकार दिला. अर्थात त्याबद्दल मी कधी मनाला लावून घेतलं नाही, पण आताही त्यांच्या मनात नसेल तर नको. त्या जर तयार असतील लग्नाला तर मी उद्याही लग्न करायला तयार आहे त्यांच्याशी. आमच्या मनावरचं ओझं अगदी हलकं केलं तुम्ही. खूप आधार वाटला आम्हाला. काय आहे, आम्ही लवकरच तुम्हाला तिच्याशी बोलून काय ते सांगतो. अगं तू पाहुणे आले मगापासून चहा सुद्धा नाही टाकला साधा. नाही दे ना, चहा दे त्यांना. हो असं काय करताय तुम्ही? विसरलात का? आल्या आल्याच तर चहा झाला. हो नेहाजी उशीर नका हो करू. म्हणजे तुम्ही तशा वेळेतच येता, पण काय माझ्यासारख्या आतुरतेने वाट बघणाऱ्या माणसासाठी तो उशीरच असतो. कसं समजावू तुम्हाला मी? नेहाजी, तुमच्याशिवाय मी म्हणजे बिन झाकणाचा डबा. झाकणाचा डबा. वा वा परांज, तुमच्याशिवाय मी म्हणजे ना बिन काट्याचं घड्याळ, ज्याचा काहीच उपयोग नाहीये. छान सुचतंय परांजपे. तुमच्याशिवाय मी म्हणजे ना नेहाजी बिन सहीचा चेक. एकदा का त्या चेकवर तुमची सही झाली ना नेहाजी, कि मग घबाडच घबाड. दोन घरं आणि शिवाय प्लीज उशीर नका ना करू नेहाजी. नेहाजी या ना प्लीज, बसा ना. बहुतेक यश बोललाय नेहाजींशी. वा 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 परांजपे. आज काय काम? रिलॅक्स. काम काय होतच राहतील. चहा बिस्किट नको सर. मी विचारत नाहीये नेहाजी, मी सांगतोय. तुमच्यासाठी मुद्दामून चहा बिस्किट सांगून ठेवलंय. हे आण रे. सर मला खरंच नकोय सर. आय एम सॉरी हा नेहाजी. म्हणजे तुम्ही जितक्या काळजीने प्रेमाने स्वतःच्या हाताने बनवलेले पदार्थ मला खाऊ घालता म्हणजे पाठवता आणि ते मी खातो, तसं मला तर काही बनवता येत नाही. म्हणून मी आपलं हे घ्या ना, घ्या प्लीज. सर खरंच नकोय सर मला. बर राहिलं, आग्रह नाही करत. नेहाजी, ऑफिसमध्ये काही झालंय का? कुणी काही बोललं? यश तुमच्याशी काही बोललाय का? नाही सर. ठीक आहे, मी आलोच.
या फाईल्स थोड्या अर्जंट आहेत, कारण ह्या आजच व्हेरीफाय होणं गरजेचं आहे. येस सर. ती नेहा आयुष्यात आल्यापासून ना यश निव्वळ अनप्रेडिक्टेबल झालेलं आहे. काही अर्थच नाही त्या वागण्याला. राग आलेला असतो, मला रागच नाही आलाय, ओके ठीक आहे फाईन. आत फील करत असतो, मला काहीच वाटत नाही, ओके ठीक आहे फाईन. आता काय तर म्हणे नेहाला सांगायला गेला की मी खरा बॉस आहे. काही गरज आहे? काही गरज आहे का? पण नाही ठीक आहे, ओके फाईन, ठीक आहे. या आलात आपण, या. सकाळपासून वाट पाहतोय. स्वतःहून फोन केला नाही, स्वतःहून मला मेसेज केला नाही. 100 वेळा मी म्हणलंय जे मनात आहे ते बोलून टाक. मला माहितीये तुझ्या मनात प्रेम आहे, ते बोलून टाक. पण नाही, अस्वस्थ राहायचं पण बोलायचं नाही. बस बस बस. आज मला भांडण नकोय, एक्सप्लेनेशन नकोय, वाद नकोय, काही नकोय आपल्यात. बस मला आत्ताच्या आत्ता उत्तर हवंय. तुझ्या मनात नेमकं काय? माझ्याही मनात तेच आहे की माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे. शेफाली, आता जे काही मी बोललो ना त्यातलं काही तुमच्यासाठी नव्हतं बरं का. तुम्ही आता माघार घेऊ नका सर. ते सगळे शब्द माझ्या मनावर असे परमनंट कोरले गेले. परमनंट कोरले गेले? माझे शब्द म्हणजे काय टॅटू आहे का परमनंट कोरलं जायला? असं काही तुम्ही मनात ठेवू नका. मी तुमच्यासाठी बोलत नव्हतो, ओके. तुम्ही ते विसरून जा. तुम्ही बसावर. एक मिनिट हा. बसा ना सर. एक मिनिट. आज मी तुम्हाला माझ्या मनात काय आहे ते सगळं सांगणारच आहे. हा काही बगीचा नाही, ऑफिस आहे इथे मनातलं सांगायला. तुम्ही बाहेर जा, कामाला लागा प्लीज. नाही तर काय काम आहे आता पटकन सांगा. सर पण तुम्हीच तर म्हणालात ना मनात काय आहे ते सगळं सांगून टाका म्हणून. पण आता मी हेही म्हणालो ना की त्यातलं काहीच तुमच्यासाठी नव्हतं. सर ते सगळे शब्द मी माझ्या मनात जपून ठेवणार आहे सर. जपून वगैरे काही ठेवू नका. तुम्ही पटकन सांगा तुमचं काम काय. सर ढोकळा खाणार? काय खाणार? ढोकळा. आता माती खाल्ली तर मी बोलून. सर हो, मातीवर तर ढोकळा आणखी चांगला लागेल सर. मला नकोय ढोकळा शेफाली. तुम्ही बाहेर जा आणि तुम्ही कामाला लागा प्लीज. असं काय करता सर? आता आपण सगळे ऑफिस मध्ये उशिरापर्यंत काम करत असतो ना, मग खा ना सर ढोकळा. मला ढोकळा आवडतच नाही, मला नकोय. तुम्ही जा ना प्लीज, कामाला लागा ना शेफाली. शी बाबा. अरे सर तुम्ही मला ना नेहमी कटवत असता. तसं समजा, पण तुम्ही जा. ढोकळा. अहो कितीदा सांगू, मला नकोय ढोकळा. ढोकळा. मला ढोकळा नकोय, मी तेच सांगतोय. सर आजपासून ना मी तुम्हाला ढोकळाच म्हणणार. काय संबंध आहे माझा आणि ढोकळ्याचा? सर हो, तुम्ही पण तर तसेच आहात ना. बोलायला मऊ मऊ आणि वागायला खमंग. ठीक आहे, तुम्ही जा जा, बाहेर जा आणि खायला लागा. हे सॉरी, कामाला लागा. जा. बाय ढोकळा. ढोकळा आहे का यार? परी चल बाळा, पटपटावर अजून जेवायचंय ना. चल. काय आगाऊपणा आहे परी? चल मला सांग आधी, काय काय केलं आज? काही नाही.
काहीच नाही केलं. आणि शाळा? शाळा तर अटेंड केली ना. शाळा केली ना, काहीच नाही केलं काय? परी चल. आई, आज ना आमची शाळा सुरू असताना गंमत झाली. माझा जो स्कूल मधला फ्रेंड आहे ना, त्याची आई त्याला खूप ओरडत होती. तिचा माईक म्यूटवर नव्हता आणि सगळे ऐकत होते. मग आम्हाला खूप हसू आलं. हो, मग काय टीचर त्याला ओरडल्या? पुढे तर आई, मग त्याचे बाबा पण आले. मग काय बाबा ओरडले त्याला? नाही, आई त्यांना. मग त्याची आई त्याच्या बाबांवर रागवली. मग आम्हाला जास्तीच हसू आलं. हेच केलं का अभ्यास पण केला शाळेत? आई, आम्हाला आज ना एक स्कूल प्रोजेक्ट सांगितलंय. काय प्रोजेक्ट बाळा? मला एक कार्डबोर्ड पेपर हवंय. त्याच्यावर अजून एक कार्डबोर्ड पेपर लावायचा आहे. मग आपल्याला असं छान घर बनवायचंय. त्या घराला नाव द्यायचं. आणि मस्त गार्डन असणार समोर आणि फाउंटन पण असणार आहे आणि छोटे छोटे ट्री असणार आहे. बापरे, इतका मोठा प्रोजेक्ट आहे. सांग ना मग आता. काय? कधी सुरू करायचं प्रोजेक्ट? सकाळी करू का? नाही, आत्ता करायचं. परी बाळा, आत्ता नको ना, उद्या करूया. मला खूप काम आहे. अजून स्वयंपाक करायचा आहे, घर आवरायचंय, उद्याची सगळी तयारी करायची आहे. परी, आई तूच म्हणाली होते ना की प्रोजेक्ट मोठा आहे म्हणून. बाळा, आता कसं करणार? जसं तुझ्यासाठी हा स्कूलचा प्रोजेक्ट आहे ना, तसंच माझ्यासाठी माझं काम हे प्रोजेक्ट आहे बाळा. सो आधी ते कम्प्लीट करू आणि मग तुझा प्रोजेक्ट करू. हॅलो फ्रेंड. परी, आई कुठे आहे? तू ठीक आहेस ना फ्रेंड? काही टेन्शन आहे का? मला नाही ग. का तू असं का विचारतेस? नाही, मी हाय म्हणाल, तू पण नाही हाय म्हणालास. तुम्हाला नेहमी विचारतो कशी आहेत बच्चा, विचारलं पण नाही. आय एम सॉरी बच्चा. कशी आहेस तू? मी ठीक आहे, तू कसा आहेस? मी पण ठीक आहे. बरं, आई कुठे आहे? आई जरा इम्पॉर्टंट काम करते. तिला फोन देशील प्लीज? माझं एक महत्वाचं काम आहे तिच्याकडे. मी सांगितलं ना, ती इम्पॉर्टंट काम करते. काय ना, मला एक शाळेत प्रोजेक्ट करायला सांगितलंय. तो आईच्या हेल्पशिवाय होणार नाही. अच्छा, पण जरा दे ना आईला. माझं खरंच खूप महत्वाचं काम आहे बेटा. अरे पण असं कसं देणार? ती करते ना प्रोजेक्ट. आज कम्प्लीट झाला नाही तर मला शिक्षा होणार आहे. परी, आणि अगं हे बघ, आज जर का माझंही बोलणं नाही झालं ना तर मलाही शिक्षा होईल. तुझं बोलणं महत्वाचं आहे की माझं प्रोजेक्ट? हे बघ, तुझं प्रोजेक्ट महत्वाचं आहेच ग, पण माझं बोलणंही खूप महत्वाचं आहे. ठीक आहे, मग सांग काय ते व्हेरी इम्पॉर्टंट काम? ते मी असं नाही सांगू शकत बेटा तुला. नाही सांगू शकत? म्हणजे तुझं काम इम्पॉर्टंट नाहीच आहे. आता हिला मी कसं समजवू की मला परांजपेन बद्दल बोलायचंय. ठीक आहे बेटा, मी थोड्या वेळाने फोन करतो. ओके? आज नको करू फ्रेंड, आज तुझ्या प्रोजेक्ट मध्ये खूप बिझी आहे. ओके ओके, बाय. बाय बेटा. चला परी मॅडम, तुमच्या प्रोजेक्टची सुरुवात करू. मला सांग, नेमकं काय करायचंय तुला? मी त्याचं डिझाईन तयार केलं. दाखवू तुला? दाखव. थांब. हे बघ.
काय? वाव, डिरेक्ट पॅलेस. हो मग पॅलेस माझ्याकडे येणार ना, म्हणून पॅलेस आहे डिझाईन. पण ही पॅलेस खूप छान बनवलायस तू. आई, हे तर फक्त पेपरवर आहे. असा खरा पॅलेस आपल्याकडे येईल तो किती छान असेल ना. हे बाळा, तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण होऊ दे परी. तुझ्याकडे तुझा पॅलेस नक्की येऊ दे. पण खरं सांगू बाळा, आता तुझ्या आईकडे आहे त्या घराचे हप्ते फेडायचे पण पैसे नाहीयेत बाळा. काकू, कामात आहात का? परांजपे, या ना, या. ऐक, या. काका नाही दिसत कुठे ते? आहेत. बसा ना तुम्ही. अरे काका नमस्कार करतो. अरे बापरे, सुखी व्हा. मला कल्पना नव्हती आज तुमचा वाढदिवस आहे म्हणून. आज माझा वाढदिवस नाहीच पण. हो, मला वाटलं नमस्कार वगैरे केला. काका, अहो घरातल्या मोठ्यांना सकाळी नमस्कार केला की दिवस कसा प्रसन्न जातो. आणि माझ्या घरातले मोठे म्हणजे कोण? तुम्ही दोघं. काकू, नेहाजींनी माझा डबा ठेवलाय का? हो हो, आहे ना, आणत्या. काका, नेहाजी गेल्या का ऑफिसला? हो. परी कुठे दिसत नाही ती? परी बाहेर खेळते. या ना, तुम्ही बसा तर. काय आहे, नेहाचं म्हणजे तुम्हाला माहिती आहे, सगळं अगदी व्यवस्थित. वेळच्या वेळी ऑफिसला जाणं येणं, मुलीकडे लक्ष देणं, सगळं एकदम परफेक्ट आहे. खरंच कौतुकास्पद आहे. म्हणजे एकट्याने एवढं सगळं कसं काय मॅनेज करतात, देव जाणे. म्हणून तर आम्ही तुमची निवड केली. तुम्ही दोघं एकदा एकत्र आलात, दोनाचे चार हात झाले म्हणजे मग आयुष्य कसं अगदी सुरळीत होऊन जाईल. तुमच्या बोलण्यावरून आठवलं, यशचं काही बोलणं झालं का नेहाजींशी? आमच्या नाही, मला काहीच नाही म्हणाला. हो, म्हणजे नेहाही काही बोलली नाही, म्हणजे बहुतेक तो काही बोलला नसेल. का हो, तुम्हाला घाई आहे का? आहे. काय माझ्याकडे ना 2-4 हाय प्रोफाईल केसेस आले आणि एकदा का त्या केसेसच्या कामात बिझी झालो की तुम्हाला तर माहितीच आहे, आमच्या क्षेत्रात खाजगी आयुष्य काही उरतच नाही. मग गोष्टी लांबणीवर पडत जातात. नाही नाही, गोष्टी लांबणीवर पडायला नकोच आहेत. नाही, मला कळतंय तुमचं म्हणणं. मी आज रात्रीच नेहाशी बोलतो आणि तुम्हाला कळवतो. तुम्ही निश्चिंत असा. बस तेवढंच जाणून घ्यायचं होतं. सॉरी हा, माझ्यामुळे तुम्हाला त्रास होतो. निघतो मग मी. या. अरे इकडे यश सर कुठे? ते सकाळीच गेले. सकाळी गेला? हो. कधी, कुठे? ते काय माहित नाही, पण मी ज्यूस द्यायला गेलो ना तेव्हा ते नव्हते. अच्छा, ज्यूस द्यायला गेला तेव्हा नव्हता. ज्यूस काय केला? जा. अच्छा, 24 तासांचं चॅलेंज दिल्यामुळे माझा मित्र रेसलेस झालाय. बिचारा. मोजके काही तास शिल्लक आहेत. ऑल द बेस्ट. थँक्यू. हाय. हाय, कोणासाठी होतं हे? ऑल द बेस्ट. हा, माझा एक फ्रेंड आहे ना, तर तो एक्झामला बसलाय, मग त्याच्यासाठी ऑल द बेस्ट. तुझा मित्र? हो. कोण? माझा म्हणजे फ्रेंड आहे, कॉलेजचा फ्रेंड आहे. तुझा कॉलेज फ्रेंड? कॉलेज फ्रेंड. पण म्हणजे आतापर्यंत तो सेटल असला पाहिजे. कुठली एक्झाम देतो? तो जाणे ती एक्झाम जाणे, आपण काय ऑल द बेस्ट म्हणायचं.
पण मग आता ऑफिसमध्ये गेल्यानंतर प्रत्यक्ष पण म्हण ऑल द बेस्ट. मी ऑफिसमध्ये नाही येतो. नाही ऑफिसमध्ये नाही. मला वाटलं की ते ऑफिसमध्ये. नाही ऑफिसमध्ये नाही. दॅट रिमाइंड्स मी, समीर तुला तर माहितीच आहे की यशने सगळ्यांसमोर हे डिक्लेअर केलंय की मी किती इम्पॉर्टंट आहे या घरासाठी, बिझनेससाठी. हो राईट. सो मी असं ठरवलंय की मी ऑफिसला यायला सुरुवात करणार. म्हणजे यश आता काही दिवसांनी निघून गेल्यानंतर मग ते बिझनेस ऑपरेशन्स मला समजून घेणं थोडं कठीण होईल. राईट राईट. सो आय थिंक तू ऑफिसच्या HR डिपार्टमेंटला फोन कर आणि त्यांना सांग की आपल्याला नवीन हायर करायचे, रिक्रूट करायचे माणसं. कारण काही माणसं जी आहेत आपल्या ऑफिसमध्ये ती वर्षानुवर्ष आहेत आणि असं त्यांचा काहीच उपयोग नाही आपल्याला. सो यू गॉट इट? कळलं मला. वी नीड फ्रेश टॅलेंट. हायर देम. मी सांगून ठेव. राईट. निघू मी? या ॲब्सोल्युटली. अँड ऑल द बेस्ट. थँक्यू सो मच. तुला नाही. ओ अच्छा एक्झाम आल्या मित्रा. Great, you got it. निघू? Absolutely, please.